नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी गाढ झोपलेली असते. त्याच वेळेला वल्लरी रूममध्ये येते आणि ईश्वरी जागी आहे की नाही याची व्यवस्थित खात्री करून घेते. आणि नंतर रूममध्ये शिरल्यानंतर इकडे तिकडे बघून ती विचार करते की या ईश्वरीने फोटो बघितलेत, याचा अर्थ हिने फोटो हिच्याच रूममध्ये कुठेतरी लपवून ठेवले असणार. कुठे ठेवले असतील हिने फोटो? अर्णवच्या हाताला लागू नये असे कुठेतरी ठेवून दिले असतील. बहुतेक हिच्या कपाटात ठेवले असतील हिने. आणि मग वल्लरी तिचे कपाट उघडते आणि त्यामध्ये ड्रॉवर्समध्ये वगैरे ते फोटो शोधूच लागते. तेव्हा फाईलमध्ये वगैरे फोटो कुठे आहेत का हे सगळं ती बघत असते. आणि मध्ये मध्ये ईश्वरीला जाग तर येत नाही ना हे देखील चेक करत असते. मग सगळ्या गोष्टी शोधल्यानंतर ती म्हणते की कुठे ठेवला असेल हिने फोटो. आता वैतागतच ती दुसऱ्या बाजूला वगैरे सगळीकडे चेक करत असते. त्यानंतर मग कपाट उघडल्यानंतर खालच्या बाजूला काही पडलं आहे का किंवा कपाटाच्या खाली काही तिने ठेवलं आहे का हे पाहण्यासाठी ती आता खालच्या खणांमध्ये देखील शोधायला लागते. त्याच वेळेला आता मामा आणि आजी त्याचप्रमाणे अर्णव तिघंजणंही रूममध्ये येतात. आता वल्लरी कपाटाच्या खाली चेक करत असताना तिथे मामा येतो आणि म्हणतो की वल्लरी. तेव्हा ती दचकून मागे बघते. कोणालाच कळत नसतं की वल्लरी इथे कपाटात काय करते. तेव्हा मामा विचारतो की वल्लरी, अगं इथे ईश्वरीच्या कपाटात काय करतेस तू? म्हणजे तिच्या खोलीत काय करतेस? ती म्हणते की अहो काही नाही, म्हणजे ना ईश्वरीची विचारपूस करण्यासाठी आले होते. म्हणजे तिची तब्येत तर बरी आहे ना हे पाहण्यासाठीच मी इथे आले होते. तेव्हा मामा म्हणतो की अच्छा, मग ईश्वरीची तब्येत विचारपूस करायला इथे कपाटात काय करतेस तू त्यांच्या? म्हणजे इथे कपाटात विचारपूस करते का? त्यावर ती म्हणते की नाही, तसं नाही आहे. कपाटात विचारपूस म्हणजे तुम्हाला ना अगदी कळतच नाही. इथे आले होते ना मी, तेव्हा मग असं बोलून ती गप्प बसते. काय बोलावं आता तिला काही सुचत नसतं. त्यानंतर राकेश अंजली देवळातून दर्शन घेऊन बाहेर येतात. तेव्हा अंजली म्हणते की खरंच कित्येक दिवसानंतर असं जोडीने छान दर्शन झालं ना हो आपलं. तेव्हा तो म्हणतो की हो अगदी मस्त. परंतु तेवढ्यातच समोरून गुंड येतात आणि दोघांनाही ते हेरतात. आणि लगेच ते राकेशच्या गळ्याला कोयतं लावतात. आणि मग त्या अंजलीला म्हणतात की तुमचा जीव वाचायचा असेल तर गळ्यातले सगळे दागिने, सगळे अंगावरचे दागिने उतरव चल. तेव्हा ती म्हणते की काय हो, काय करताय हे? त्यावर मग लगेचच राकेश बोलतो की नको, नको काढूस ते दागिने अंजली. तेव्हा दुसरा गुंड त्याच्या पोटात लाथ मारतो. तेव्हा राकेश जो जोरात कळवळण्याचे नाटक करतो, राकेशला बघत ती म्हणते की नाही नाही, प्लीज त्यांना काही करू नका, त्यांना मारू नका, देते देते मी सगळे दागिने देते. असं म्हणून ती अंगावरचे सगळे दागिने आता काढून देत असते. तेव्हा गुंड म्हणतो की आण, सगळे सोन्याचे दागिने निघाले पाहिजेत, समजलं? एकही दागिना अंगावर ठेवायचा नाही. असं म्हणून सगळे दागिने घेतात आणि ते त्यांना ढकलून तिथून पळून निघून जातात. मग राकेश म्हणतो की अंजली, तू प्लीज गाडीत जाऊन बस, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा ती म्हणते की अहो काय करताय तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो की प्लीज तू माझ्या मागे येऊ नको, तू तिथे गाडीत जाऊन बस, मी बघतो, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, तुझे सगळे दागिने घेऊन गेलेत ते. मग त्यावर तो पळून जातो. अंजली म्हणते की नको अहो राहू देत, नका जाऊ. परंतु तो ऐकत नाही. तो म्हणतो की प्लीज तू आतमध्ये बस, मी जातो. आता राकेश पळत पळत जातो. नंतर वल्लरी म्हणते की हो माहिती आहे मला, मी इथे कपाटात काय करते याचा अर्थ मी काही इथे करायला आली नाही आहे. आतमध्ये आले ना ईश्वरीची विचारपूस करण्यासाठी, तेव्हा ती थंडीने कुडकुडत होती आणि म्हणूनच तिच्यासाठी एक्स्ट्रा पांघरूण शोधत होते. कुठे कपाटात सापडतंय का ते, तिला कुडकुडायला होतं, म्हणूनच मी कपाट उघडलं होतं. त्यावर मग लगेचच मामा म्हणतो की काय वल्लरी, आज चक्क तू ईश्वरीची काळजी केलीस इथे येऊन? तेव्हा मग ती म्हणते की हो, मग काय? त्यावर मामा म्हणतो की तसं नाही, म्हणजे तू काळजी केलीस याचा अर्थ असा झाला ना की आज सूर्य दुसरीकडेच कुठेतरी उगवलाय वाटतं. आणि आज ईश्वरीची काळजी केलीस म्हणजे मला जरा नवलच वाटतं तुझ्याबद्दल. कौतुक आहे बाई तुझं. तेव्हा मग आजी म्हणते की काय चाललंय, म्हणजे प्रत्येक वेळेला चेष्टा नको हा विनाश. तेव्हा ईश्वरीला आता जाग येते आणि वल्लरी ही तिथेच उभी असते. त्यावेळेला मग आता वल्लरी कपाट बंद करते आणि तशीच गपचूप उभी राहते. ईश्वरीला जाग आल्यामुळे ती उठून बसते आणि तिच्यासाठी चहा घेऊन येतो. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, झाली झोप तुझी, हे घे तुझ्यासाठी गरमागरम अद्रकवाली चाय. असं म्हटल्यावर ईश्वरी आनंदाने त्याच्याकडे बघायला लागते आणि तो चहा पिऊ लागते. अर्णव म्हणतो की व्यवस्थित चहा पिऊन घे, बघ आणि कसं झालं आहे. त्यावर मग ईश्वरी चहा प्यायला लागते. मामा तेवढ्यातच बोलतो की ईश्वरी, आजचा चहा काही स्पेशल आहे बरं का, कारण की आजचा चहा अर्णवने स्वतःच्या हाताने बनवला आहे तुझ्यासाठी, स्पेशल चहा रेसिपी बघून. तेव्हा ईश्वरी खुश होते आणि ती चहा पिऊ लागते.
आणि मग अर्णवच्या हातचा तो चहा पिऊन ईश्वरी म्हणते की एकदम बढिया, खूप छान झाला आहे चहा. असं म्हटल्यावर आता अर्णवला पण आनंदच होतो. तेव्हा आजी म्हणते की ईश्वरी, तुला आता बरं वाटतंय का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी, आता ताप नाही. त्यावर अर्णव म्हणतो की हो, ताप नसेल परंतु विकनेस नक्कीच आहे, मिस इंदोरच्या चेहऱ्यावरून दिसून येतं. त्यावर आता लगेचच आजी म्हणते की बघितलं का ईश्वरी, अर्णव तुझ्यावर किती प्रेम करतो ते. तुझ्यासाठी चक्क आज त्यांनी चहा बनवला. ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो आणि त्यांचं ते बोलणं पाहून वल्लरीला तर खूपच राग येत असतो. कारण की त्यांचं जे काही बोलणं आहे ते तिला अजिबातच आवडत नसतं. नंतर आता राकेश त्या गुंडांना पकडतो आणि म्हणतो की काय रे ए, किती पळवलात मला, जरा थांबायचं होतं ना जवळच कुठेतरी. तो म्हणतो की साहेब, कोणी बघितलं असतं तर म्हणून. मग त्यानंतर चल आण दागिने काढ. असं म्हटल्यावर आता राकेशला ते दोघीजणही दागिने काढून देतात. आणि नंतर तो दुसऱ्या गुंडाला म्हणतो की काय रे, तुला काय सांगितलेलं, पोटात खोटी खोटी लात मारायची, खरं मारलंस. तेव्हा तो म्हणतो की साहेब, रिअल वाटावं ना म्हणून. मग नंतर तो म्हणतो की साहेब, आम्हाला आमच्या कामाचे पैसे. तेव्हा राकेश त्यांना पैसे काढून देतो आणि म्हणतो की चला निघा आता इथून. तेव्हा आता राकेश ते सगळे दागिने रुमालात ठेवतो आणि म्हणतो की चला, मस्त हात मारलाय, छान प्लॅनिंग केलंस. आणि आता हा माल जवळजवळ 3 लाखाचा असेल आणि एवढे पैसे तरी जमवून त्या दादाच्या तोंडावर मारले पाहिजेत. म्हणजे कसं आहे ना, तात्पुरते तरी त्याचं तोंड बंद होईल. असं म्हणून तो खूपच आता खुश असतो आणि म्हणतो की चला, प्लॅन असावा तर राकेशसारखा. असं म्हणून तो मनातच खूप खुश होत असतो. त्यावेळेला आता आजी म्हणते की चला, सगळं व्यवस्थित झालं आहे, ईश्वरीला पण बरं वाटतंय, ताप कमी झाला आहे. तू एक काम कर वल्लरी, तू जरा दृष्ट काढ ईश्वरीची. तेव्हा ती रागानेच विचारते मी. नंतर पुन्हा नरमाईने विचारते की म्हणजे मी काढू का दृष्ट? तेव्हा आता आजी म्हणते की हो हो, तूच काढ ना दृष्ट. तेव्हा मग आजीचं ऐकून तिला गपचूप दृष्ट काढण्यासाठी यावं लागतं. आता ती दृष्ट काढण्यासाठी समोर येते. ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. ती आता दृष्ट काढताना मनातच म्हणते की ज्या बाईची या मुलीला सगळ्यात जास्त दृष्ट लागणार आहे किंवा लागलेली आहे, तीच बाई या मुलीची दृष्ट काढते. काय कमाल आहे. आणि आमची ओल्ड लेडीला पण काही समजत नाही. माझीच दृष्ट तिला लागते जास्त आणि तीच मलाच दृष्ट काढायला सांगते. तेव्हा आता आजी म्हणते की बरं, हे ठेव आणि मग वाहून घालवलं पाहिजे किंवा गॅसवर ठेवलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता वल्लरी पुन्हा जाऊन मागे उभी राहते आणि सगळेजण निघून जातात. मामा म्हणतो की ईश्वरी, काळजी घे गं तब्येतीची. आणि सगळे निघून गेल्यावर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, चहा झाला आहे ना तुझा, चल मग पटकन एक टॅबलेट घेऊन टाक, म्हणजे तुला कसं बरं वाटेल. लवकर सकाळची टॅबलेट घेतली तर बरं वाटेल. त्यावर आता ईश्वरीला जरासं अजूनही त्रास होतच असतो. ती म्हणते की अर्णव सर, मला कळतंय, घेते मी औषध गोळ्या, सगळं काही व्यवस्थित घेते, स्वतःची सगळी व्यवस्थित काळजी घेते. पण प्लीज एक काम करायचं आहे, मला एक मदत हवी आहे. तेव्हा अर्णव विचारतो कोणती? ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ना आईकडे जायची खूप इच्छा आहे हो. मला आईला भेटायचं आहे. आईची खूप आठवण येते मला. तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोर, नो नो मीन्स नो. मी तुला सांगितलं होतं ना की तुझी तब्येत बरी झाली की मग आपण जाऊया. ईश्वरी म्हणते की सर, पण माझी तब्येत ठीक आहे आता, त्यामुळे प्लीज मला असं करू नका ना, म्हणजे मला बरं वाटेल आईला भेटल्यानंतर. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हट्टी, फक्त हट्टी आहेस तू. तुला जरी काही समजावलं तरी कळत नाही. म्हणजे तुझ्या तब्येत बघ, तुझा चेहरा बघ कसा उतरला ते. आणि मी तुला सांगितलं होतं की तू बरी झालीस, ठणठणीत झालीस की मी स्वतः तुला घेऊन जाईन, पण तरीही तू ऐकत नाही. ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मला खरंच अशी इच्छा आहे की मी जाऊन आईला भेटायचं आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुझं पुन्हा पुन्हा ना तेच सुरू होतं. जरा हट्टीपणा कमी कर म्हणजे समजेल. बरं, नंतर तो म्हणतो की ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो लगेच, मी घेऊन जातो तुला. आता ईश्वरी गप्प बसलेली असते. तिला अर्णव एकटीला काही सोडायला तयार नसतो. ईश्वरी म्हणते की मी रिक्षेने जाईन, परंतु अर्णव अजिबातच ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आई बॅग भरत असते. त्यावर आता नम्रता म्हणत असते की आई, अगं आता आणखी किती दिवस म्हणजे. तेव्हा त्या दोघींचंही बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी येतात. तेव्हा अर्णव काकू असा आवाज देतो. त्यावर आता इथे त्यांना बघून दोघीजणीही खूप खुश होतात. नम्रता म्हणते की इशू, जिजू. तेव्हा आता ईश्वरी आल्याबरोबर आई म्हणते की अगं इशू, हे काय, तुझी तब्येत ठीक नाही आहे ना. आता ईश्वरी धावत धावत आईजवळ येते आणि आईला मिठी मारते. आई तिला जवळ घेऊन बसवते आणि म्हणते की काय गं इशू, अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, मग तू आराम करायचास ना जरा. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हो, तुम्हीच सांगा आता काकू, मीच हिला बोललो होतो की तुझी तब्येत ठीक नाही आहे, तू आराम कर, मी नंतर तुला घेऊन जातो. पण ही काही ऐकलीच नाही.
मॅडमला ऐकायचंच नसतं. मला म्हणाल्या की मला जायचंच आहे. मग शेवटी मी घेऊन आलो तिला इथे. सुप्रिया म्हणते की बरं बरं ठीक आहे. ईश्वरी, जावई बापू बसा तुम्ही. तेव्हा मग आता ईश्वरीला ती विचारते की काय गं, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? सगळं बरं वाटतंय ना आता तुला? म्हणजे आता ताप नाही आहे ना? ईश्वरी म्हणते की नाही आई, ताप नाही आहे. त्याबरोबर आता ईश्वरी विचारते की आई, ही बॅग कसली? ही कसली बॅग भरताय तुम्ही? त्यावर मग आता आई म्हणते की अगं हो, तुला तब्येत ठीक नव्हती ना म्हणून फोन करायचंच राहून गेलं. आराम करत असशील म्हणून फोनच नाही केला. मग नमू त्यांना पाणी घेऊन येते. ईश्वरीला आई म्हणते की अगं, त्याचं काय झालं ना, की मी आणि बाबा पुण्याला चाललेलो आहोत एका हॉस्पिटलमध्ये म्हणजेच ट्रीटमेंटसाठी. कसं आहे ना, आठवडाभर तरी बहुतेक नसू आम्ही इथे. त्यामुळे आम्हाला तिथे कदाचित थांबावं लागेल. मग बघूया कसं काय जमतं ते. त्यावर आता हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे काकांचं नक्कीच काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे तिथे गेल्यावर. त्यावर मग लगेच ती म्हणते की हो, म्हणजे तसं तिकडच्या डॉक्टरशी माझं बोलणं झालं आहे. सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर आता लगेचच ईश्वरी म्हणत असते की मग आई, तुम्हाला तरी किती दिवस लागतील? त्यावर आता ईश्वरीचं वागणं त्यांना बरोबर वाटत नसतं. आई म्हणते की बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा टाकते आणि त्याचबरोबर काहीतरी खायलाही बनवते. येशू म्हणते की आई चल, मी ना तुला मदत करायला येते, म्हणजे तुलाही तेवढंच पटकन आवरेल. तेव्हा लगेचच हे बोलल्याच्या आधी ती म्हणते की नको अगं, काय गरज आहे? तेवढ्यातच अर्णव पण म्हणतो की हो इशू, अगं तुझी तब्येत बरी नाही आहे. मग मिस इंदोर, तुला काय गरज आहे सगळं करण्याची? अगं तुला आराम मिळावा म्हणून मी तुला बोलत होतो आणि तू मला इथे आणलं. मग आता निदान इथे तरी आराम कर ना. उगीचच कशाला घाईघाई करते सगळ्या गोष्टीची. बरं एक काम करूया आपण, काकू मी तुम्हाला मदत करतो चला. त्यावर लगेच ती म्हणते की नको बाबा, जावयाची मदत. तेव्हा तो म्हणतो की हो, काय हरकत आहे मदत केली तर, आणि मी पण तुमचा मुलगाच आहे ना, म्हणूनच मी तुम्हाला मदत करतो. मिस इंदोरने केली काय किंवा मी केली काय, काहीच हरकत नाही. त्यावर अर्णवला आता ईश्वरी म्हणते की नको नको, तुम्ही काही मदत वगैरे करू नका, राहू द्या, तुम्ही इथेच बसा. त्यावर आता लगेचच अर्णव म्हणतो की वा, म्हणजे मिस इंदोर, तू आत्ता मला बोलत होतीस की मी मदत करते, पण जर मी मदत करायचा विषय काढला तर तू मला सांगते की मदत करू नका म्हणून. म्हणजे हे बरं आहे, तुझी मदत चालते आणि माझी मदत चालत नाही का? त्यावर मग नम्रता म्हणते की जिजू, अहो तुम्हाला समजत नाही आहे. म्हणजे काय ना, तुम्ही जर बाजूला गेलात ना तर ईश्वरीला तुमची आठवण येईल ना, त्यासाठी. मग थोडाही वेळ ती तुमच्यापासून लांब राहू शकत नाही. तेव्हा आता अर्णव हसायला लागतो. त्यानंतर मग आता आई म्हणते की बरं तुम्ही सगळेजण बसा, मी पटकन आवरते, काही चहा टाकायला इतका वेळ लागणार नाही आहे. म्हणूनच मग ती चहा बनवायला जाते आणि अर्णव हा म्हणतो की नमू, मी तुला बॅग पॅक करायला मदत करतो. आता दोघंजणही बॅग पॅक करत असतात. त्यावेळेला ईश्वरीच्या मनात मात्र वादळ उठलेलं असतं. ईश्वरी विचार करते की काय करू, मला आई आल्यानंतर बोलायलाही किंवा भेटायलाही फुरसत नाही आहे आणि इतका वेळ मी मनात ठेवून राहू शकत नाही. मी आता जाऊन विचारणारच आहे की नक्की तुझं आणि अर्णवच्या बाबांचं काय प्रकरण होतं. त्यावेळेला मग आता ईश्वरी किचनजवळ येते आणि आई चहा बनवत असते. तेव्हा आता आईला ती म्हणते की आई गं, माझं जरा काम होतं तुझ्याकडे. तेव्हा मग ती म्हणते की हो बोल ना इशू, काय झालं? त्यावर ईश्वरी म्हणते की आई अगं, माझं हेच काम होतं की मला ना जरा तुला एक गोष्ट विचारायची होती. त्यावर मग ती म्हणते की इशू, अगं मी तुला सांगितलं ना की तू आराम कर, मग तू इथे परत कशाला आलीस? त्यावर ती म्हणते की आई प्लीज, मी काय बोलते ते ऐकून घे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून मी इथे आले. त्यावर आता आई म्हणते की बरं ठीक आहे बाबा बोल. त्यावर ईश्वरी म्हणते की आई, मला जरा एक गोष्ट तुला विचारायची आहे, म्हणजे तू काम करता करता माझ्याशी बोल, वेगळा वेळ काढण्याची गरज नाही आहे. मला सांग की त्या फोटोमधलं विचारायचं आहे मला, म्हणजे अर्णव सरांचे बाबा. आणि असं बोलायला ती जाते तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, काय गरज आहे? बघितलं काकू, ही अशी करते, अजिबातच ऐकत नाही. म्हणजे हिला मी सांगितलं ना की आता थोडा वेळ आराम कर, नंतर बोल, परंतु ती अजिबात ऐकायला तयार नाही आहे. ती आपलंच खरं करते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की काय चाललं आहे तुमचं? म्हणजे मी माझ्या आईशी आता बोलूही शकत नाही आहे का? प्रत्येक वेळेला मागे मागे करण्याची काय गरज आहे? आणि आईशी मला जर बोलायचं असेल एकट्यात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर आता अर्णव गप्पच बसतो. आई म्हणते की अगं इशू, हे काय बोलतेस तू? अगं, आणि नवऱ्याशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे गं? असं काही बोलतेस तू? बरोबर नाही हे सगळं इशू. त्यावर आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला कळत आहे की तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि तुझ्या काळजीपोटीच मी हे सगळं तुला बोलतोय, बाकी काही नाही. असं काही आहे का की जे माझ्यापासून लपवायचं आहे
सिक्रेट आहे जे मला जाणून द्यायचं नाही, म्हणून तू लांबून हे सगळं बोलतेस का? त्यावर आता ईश्वरी गप्पच बसते आणि मग आई म्हणते की नाही, असं काही नाही आहे अर्णव, म्हणजे ही काय बोलते ते मलाही अजून कळलेलं नाही आहे आणि असं सिक्रेट वगैरे अगदी काहीच तसं नाही आहे. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यानंतर त्यालाही जरा वाईट वाटलेलं असतं, कारण ईश्वरीचं असं वागणं त्याने कधीही ऐकलेलं नसतं. मग तो म्हणतो की ठीक आहे मिस इंदोर, चल तू इथे येऊन आता बस, बस झालं. हवं तर नंतर आईसोबत गप्पा मार, पण आधी इथे येऊन बस. आता तो ईश्वरीला बसायला सांगतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे काय चालू आहे तुझं? मग त्याबरोबर ती म्हणते की काय, कुठे काय? त्यावर आता तिथून वरतून नम्रता पण येते. ती पण म्हणते की हो, म्हणजे ना इशू ना अजिबातच ऐकत नाही, खूप हट्टीपणा करते. आजारी असेल तर तुम्ही ओरडा चांगलंच तिला. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की काय आता करायचं? मनातल्या मनातच म्हणते की कसं सांगू आता आईला मी हे सगळं? तेव्हा शिर्केंचा कॉल येतो आणि शिर्केंना अर्णव सांगतो की हां शिर्के, आजच्या सगळ्या ज्या मीटिंग लाईंड अप होत्या ते सगळ्या कॅन्सल करा. हो, मला आज अर्जंट घरी काम आहे महत्त्वाचं, त्यामुळे सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाका. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर, असं काय करताय तुम्ही? जर तुमची तितकेच महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. असं काही नाही आहे. म्हणजे इथे मी आहे, काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही संध्याकाळी आलात मला न्यायला तरीही चालेल. उगाच माझ्यासाठी तुम्ही काम का बुडवताय? तेव्हा मग ईश्वरीला ऐकताना आई पण म्हणते की हो अर्णव, अगदी तसंच महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. उगीचच कामाचा खाडा करून इथे राहण्याची गरज नाही आहे. म्हणजे ईश्वरी करेल आराम इथे, मी बघते तिला. त्यावर आता अर्णव ईश्वरीकडे बघून म्हणतो की नो वे, मला माहिती आहे ही इथे काय करायची. आणि मला एक गोष्ट आज कळत नाही आहे, आज मी एक गोष्ट नोटीस करतोय की ही ईश्वरी आज मला इग्नोर करायला बघते. म्हणजे काय माहिती आहे का, तिला असं वाटतंय की मग आज इथे तिच्या घरी नको आहे म्हणून. कशाला बरं करत असेल असं ती? असा विचार त्याच्या डोक्यात येतो. नंतर तो ठरवतो की अच्छा, आत्ता आलं माझ्या लक्षात. काय ना, मी इथून बाहेर गेल्यावर तुमच्या दोघींवर ना तिला दादागिरी करायची असेल. म्हणजे आवाज वगैरे मोठे करून तुमच्याबरोबर भांडायचं वगैरे असेल ना तिला. म्हणून हे सगळं करते ती. मला माहिती आहे ना, मी इथून गेलो ना, की ती काही स्वतःकडे लक्ष देणार नाही. नुसती बडबड करत बसणार. अजिबातच आराम करणार नाही. त्यामुळे मी इथून जाणार नाही आहे. आणि काही झालं तरीही मिस इंदोर, मी सरळ आता सांगून टाकलं आहे की मी घरातून इथून जाणार नाही आहे म्हणून. हे ऐकून आता ईश्वरी गप्प होते. त्यावर आई म्हणते की खरंच खूप चांगलं आहे इशू, अगं जरा तू शांत राहा आता. त्यावर आता अर्णव हा आईला पैसे देतो आणि म्हणतो की काकू, हे घ्या काही पैसे. तेव्हा ती म्हणते की कशासाठी हे पैसे? तेव्हा तो म्हणतो की तुम्ही उद्या जाताय ना सेंटरमध्ये पुण्याला, तर मग उद्या तिकडे ट्रीटमेंट वगैरे काही असेल तर खर्च पडेल, त्यामुळे हे ठेवा. अर्णव आता म्हणतो की हे घ्या ठेवा. तेव्हा ती ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नको जावई बापू, कशाला उगाच राहू दे. तेव्हा अर्णव म्हणतो की असं काय करताय तुम्ही आई? म्हणजे मी जावई आहे असंच अजूनही समजता तुम्ही? अहो, मी या कुटुंबाचा भागच आहे ना. तुमचा मुलगा आहे की नाही मी. मग तुमचा मुलगा असता तर त्याने पैसे दिले नसते की नाही तुम्हाला. त्यामुळे उद्या तुम्ही जाताय तर हे पैसे ठेवा. तिथे उपयोगी पडतील एवढंच मला म्हणायचं बाकी काही नाही. आता ईश्वरी हे सगळं बघत असते. नंतर मग आता नमू म्हणते की इशू, अगं काय झालं आहे तुला? तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस? त्याबरोबर आता नमू म्हणते की मला तरी वाटतंय की ना तू दुसरा कोणता तरी विचार करते. आता अर्णव थोड्या वेळासाठी जरा बाजूला जातो. ईश्वरी म्हणते की तसं काहीच नाही गं, मी नॉर्मल आहे आता, फक्त मला वीकनेस आहे, बाकी काही नाही, मी ठीक आहे. आता दोघीजणही गप्पा मारत बसलेले असतात. त्याचबरोबर आता अर्णव देखील बाजूला असतो आणि नमू म्हणते की इशू, खरंच म्हणजे मला कळतं आहे की तुझ्या मनात काहीतरी नक्कीच सुरू आहे, परंतु अर्णव सरांसारखा नवरा मिळाला आहे तुला, त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, समजलं? असं सगळेजण बोलत असतात. पण ईश्वरीला मात्र काळजी वाटत असते. ती म्हणते की नाही, काय करू मी? माझं आईशी बोलणंच होत नाही आहे आणि जर बोलणं झालं नाही तर कसं मी तिला या सगळ्या गोष्टी विचारू? आणि तोपर्यंत मला हे सगळं मनात ठेवायला खूप कठीण जात आहे. आता अंजली ही गाडीच्या बाहेरच वाट बघत असते आणि म्हणते की खूप वेळ झाला, अजून हे आले नाही आहेत, कुठे गेले असतील? तेवढ्यातच राकेश येतो आणि ती म्हणते की राजेश, काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला कुठे लागलं नाही ना? त्यावर तो म्हणतो की नाही गं, मला कुठेही लागलेलं नाही, पण ते गुंड अंजली हाताला लागले नाहीत गं, धूम टोकून पळून गेले ते. त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते पळूनच गेले, नाही सापडले ते. त्यावर ती म्हणते की जाऊ द्या हो, तुम्ही प्लीज तुमचा जीव धोक्यात घालू नका, आपण पोलीस कंप्लेंट करूया रीतसर या सगळ्याची. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी तुला घरी सोडतो आणि त्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तुला हे सगळ्याची उगाच दगदग नको.
चल आपण निघूया, असं म्हणून ते दोघंजणी आता गाडीत बसायला जातात. त्यानंतर आता अंजली आतमध्ये बसत असताना राकेशच्या हातात म्हणजेच गळ्यातलं जे काही थोडा दागिना असतो तो खाली पडतो आणि त्यामुळे राकेश आता घाबरलेला असतो. म्हणजेच त्याचा जो दागिन्याचा रुमाल असतो ना तोच खाली पडतो. तेव्हा आता अंजली म्हणते की काय हो, काय झालं, तुम्ही असे का थांबलात? तेव्हा तो म्हणतो की नाही, काही नाही, तू ये, तू बस व्यवस्थित गाडीमध्ये. आता तो तिला गाडीत व्यवस्थित बसवतो आणि तो जो रुमाल असतो तोही अगदी अलगदपणे तिला न कळू देता उचलतो. आता दोघंजणही निघालेले असतात. अर्णव आणि ईश्वरी पण आईच्या इथून निघालेले असतात. त्यानंतर घरी आल्यावर आणि तोपर्यंत त्यांचं बोलणं म्हणजेच बंद असतं. ईश्वरी काहीही बोलत नसते. तेव्हा आता अर्णव घरापर्यंत पोहोचतो आणि विचारतो की मिस इंदोर, काय झालंय? आज चक्क तू काहीच बडबड केली नाहीस गाडीमध्ये आणि कसला विचार करतेस तू इतका? म्हणजे काय झालं असेल नेमकं? तू इतका टेन्शन का घेतलंयस? म्हणजे तुझी तब्येत ठीक आहे ना? तुला आईला भेटून बरं नाही वाटलंय का? तेव्हा आता ते म्हणते की हो, माझी तब्येत ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण अर्णवने अगदी व्यवस्थितपणे तिला नोटीस केलेलं असतं की ईश्वरी अगदी गपचूप आहे, ती काहीही बोलत नाही आहे. तेव्हा तो पुन्हा आवाज देतो, मिस इंदोर कुठे हरवलीस? तेव्हा ती म्हणते की नाही, काही नाही, कुठे नाही. तेव्हा आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की मिस इंदोर, नक्कीच ना तुझं काहीतरी बिनसलं आहे असंच वाटतंय मला. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा राकेशला भेटायला येतो आणि त्याला म्हणतो की जीजू, खरं तर आज जे काही सकाळी माझ्याकडून घडलं ना त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं आणि त्यासाठीच मी तुम्हाला सॉरी बोलायला आलो आहे. आय एम सॉरी, असं तो बोलून त्याला मिठी मारतो आणि त्याच वेळेला राकेशचा आता कसा पर्दाफाश करायचा याचंच त्याचं लक्ष असतं. म्हणूनच आता अर्णव हा राकेशच्या खिशातलं जे मंगळसूत्र असतं तो बाहेर काढतो आणि बाजूला झाल्यावर विचारतो की जीजू, हे मंगळसूत्र हे काय नक्की? आता त्याच्या खिशातून ते त्याला दिसल्यामुळे मुद्दामच त्याने बाहेर काढलं असं दाखवलेलं असतं आणि राकेश आता गडबडतो. तेव्हा ईश्वरीला जाऊन अर्णव सांगतो की मिस इंदोर, तुला माहीत नाही आहे, राकेशचा आज सगळा प्लॅन मी फ्लॉप करून आलो आहे. ईश्वरी खुश होते आणि ईश्वरीच्या पायाशी एक काहीतरी कागद पडलेला असतो. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हा कागद कसला आहे? त्यामुळे तो आता बघायला जातो, परंतु ईश्वरीच्या पायाशी ते असल्यामुळे तो पटकन उचलून घेतो आणि ईश्वरी तो बघायला जाणार तेवढ्यात ईश्वरी त्याच्या हातून तो खेचून घेते, कारण की तो फोटो असतो असं ईश्वरीला वाटत असतं. त्यामुळे आता ते खेचून घेतल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो की नेमकं काय झालं. आता हे सगळं कसं घडणार, नेमकं अर्णवला तो फोटो दिसेल का, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.